नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी गोकुंदा किनवट. आज या ठिकाणी मी आपल्या समोर बुद्धिमापन चाचणी या विषयातला एक घटक घेऊन आलो आहे, ज्याला म्हणून आपण आकृत्यांवरील प्रश्न म्हणजे आकृत्यांची संख्या ओळखणे. आपल्याला पहा, परीक्षेमध्ये जर आपण पाहिलं बेटा, तर आपल्याला विचारतात दिलेल्या आकृतीमध्ये त्रिकोण किती असतील, दिलेल्या आकृतीमध्ये आयत किती असतील, चौरस किती असतील, चौकोन किती असतील, वर्तुळ किती असतील, सरळ रेषांची संख्या किती, असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला आकृत्यांची संख्या ओळखणे यामध्ये विचारलेले असतात. जसं आपण आता एक एक प्रश्न पाहू. आणि लक्षात ठेवा बेटा, कधी लक्षात ठेवायचं की हे प्रश्न सोडवताना आकृत्यांची संख्या ओळखणे या प्रकारचे प्रश्न सोडवताना आपण जास्तीत जास्त बेटा पॅटर्न लक्षात ठेवायचे. पहा, आता पॅटर्न म्हणजे काय, तर लक्षात ठेवा. आता आपल्याला विचारलं की खालील आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत. तुम्हाला एक छोटीशी आकृती घेऊन दाखवतो या ठिकाणी. पहा, आता ही आकृती आहे, म्हणजे हा एक पॅटर्न आहे जो की आपल्याला या आकृतीमध्ये पण दिसतो. बघा, आपल्याकडे जी आकृती आहे त्या आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला हा पॅटर्न दिसतो दिसतो की नाही. पहा बरं, ही आकृती जी आहे ती अशा प्रकारची आहे. मग आता या प्रकारच्या पॅटर्न मध्ये त्रिकोण किती असतात, तर काय करायचं बेटा, 1 2 3 आणि याला क्रमांक द्यायचा 4. एकूण क्रमांक किती झाले, 4. मग शेवटचा क्रमांक जो 4 आहे त्याची बेटा दुप्पट करायची. 4 दुनी किती होणार, 8. ठीक आहे, 4 दुनी 8. आता मला सांगा, हे झाले पॅटर्न नुसार. तो पॅटर्नच आहे 1 2 3 4 आणि या 4 ची काय करायची, डबल करा. 4 दुनी किती होणार, 8. ठीक आहे, चला आता बघा, या पॅटर्न व्यतिरिक्त आपल्याला किती त्रिकोण या आकृतीमध्ये दिसतात, तर हा एक बघा, एक, हा 2, हा एक 3 आणि हा एक 4. म्हणजे असे किती आहेत, एकूण 4 आहेत. म्हणजे टोटल या आकृतीमध्ये 8 आणि 4 12 त्रिकोण असायला पाहिजे. बघा बरं, पर्याय क्रमांक 2 दिसतो. किती त्रिकोण असतील आकृतीमध्ये, तर आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या ही 12 असायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न घ्या. आता प्रश्न, तर पहा, प्रश्न क्रमांक 2, आकृतीमध्ये चौरस किती. तर पहा बेटा, आकृतीमध्ये चौरस किती, ऑप्शन आहेत 60 35 20 आणि 14. आणि आपल्याला या आकृतीमध्ये चौरस किती ओळखायचा आहे. आणि हा प्रश्न बेटा गोंदिया पोलीस 2024 मध्ये विचारला गेला आहे. आता मला सांगा की या ठिकाणी जे तुम्हाला प्रत्येक भाग दिसतो, हा एक भाग, हा एक भाग, हा एक भाग, हे सगळे जे भाग आहेत बेटा ते चौरस आकाराचे आहेत. जरी तुम्हाला या ठिकाणी थोडस आयताकार दिसत असतील तर ते चौरस आकारच आहेत. तर तुम्हाला हा पॅटर्न सांगतो बघा काय असतो. हा पॅटर्न काय असतो, तर अशा आकृतीमध्ये चौरसांची संख्या ओळखताना अगोदर आडवे क्रमांक देऊन घ्या, 1 2 आणि 3, आणि पुन्हा उभे क्रमांक द्या, 1 2 आणि किती, 3. आता काय करायचं पहा, या ठिकाणी आडव्या रांगेमध्ये शेवटी 3 आणि उभ्या रांगेमध्ये शेवटी कोण आहे, 3. या दोघांचा गुणाकार करायचा, 3 गुणिले 3. ठीक आहे, त्याच्यानंतर आडव्या रांगेत 2, उभ्या रांगेत 2, मग काय होणार, 2 गुणिले 2. ठीक आहे, आता आडव्या रांगेमध्ये 1 आणि उभ्या रांगेतही एकच आहे, म्हणजे 1 गुणिले किती करायचं, 1. पहा मग 3 त्रिक 9, पुन्हा बेदुनी 4 आणि 1 1 1, म्हणजे 9 1 10, 10 आणि 4 किती, 14. तर या आकृतीमध्ये एकूण किती चौरस असायला पाहिजे, बेटा या आकृतीमध्ये एकूण चौरसांची संख्या असायला पाहिजे किती, 14. ठीक आहे, एकूण चौरस असतील 14. तुम्हाला आणखीन एक उदाहरण सांगतो. समजा अशी एक आकृती आहे, आता त्याच पॅटर्नवर आधारित पाहू आपण. अशी एक आकृती आहे. ठीक आहे, आता ही आकृती आहे आणि आपल्याला विचारलं की या आकृतीमध्ये एकूण चौरस किती आहेत. ठीक आहे, तर बघा काय करणार, 1 2 3 4 5, इकडं 2 आणि हे 3. पहा, या दोघांचा गुणाकार होईल, 3 5 किती, 15. 3 5 15. पुन्हा आडव्या रांगेमध्ये 4, उभ्या रांगेमध्ये 2, या दोघांचा गुणाकार किती होणार, 4 दुनी 8. त्यानंतर आता सांगा, आडव्या रांगेत कोण आहे, 3 आणि उभ्या रांगेमध्ये कोण आहे, 1. मग 3 गुणिले 1 किती, 3 1 3. आता मला सांगा, आडव्या रांगेतला आपण काय घेतला, 3 आणि उभ्या रांगेतला काय घेतला, 2. आता या 2 ला जोडी आहे का, नाही. मग आता इथंच आपलं उत्तर संपणार. 15 आणि 8 किती होणार, 23 आणि 23 आणि 3 किती होणार, तर 26. म्हणजे हा पॅटर्न आणि हा पॅटर्न कसा आहे, सेम आहे. ठीक आहे, चला आता पाहू आपण पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3, प्रश्न तिसरा. आता हा सुद्धा एक पॅटर्न आहे बघा, की सोबतच्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती. ठीक आहे, सोबतच्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या आपल्याला विचारली बेटा. तर लक्षात ठेवा, आता या आकृतीमध्ये 2 बेस आहेत. बेस म्हणजे काय बघा, तर या शिरोबिंदूतून रेषा निघाल्या आणि या बाजूवर येऊन थांबल्या. पहा, हे पहा,
ही रेषा आली, ही रेषा आली, तर याला म्हणायचं बेस. आणि पुन्हा या शिरोबिंदूतून रेषा निघाल्या आणि बेटा या रेषेवर येऊन थांबल्या इथं, है ना. हा एक बेस झाला आणि हा एक बेस झाला. तर या पॅटर्न मध्ये काय करायचं, या बेसवर क्रमांक देऊन घ्या, 1 2 आणि त्यानंतर 3. ठीक आहे, 1 2 3. आता त्यानंतर या बेसवर क्रमांक देताना पुन्हा इथं एक क्रमांक देऊ नका. का, इथं जर तुम्ही एक क्रमांक दिला तर एक त्रिकोण दोनदा मोजला जाईल, त्याच्यामुळे हे एक सोडून आपला क्रमांक द्यायला सुरुवात करायची, 2 आणि 3. ठीक आहे, या बेसवर 1 2 3 आणि इथं एक सोडून 2 आणि 3. आता या सगळ्यांची काय करा बेटा, बेरीज करा. चला, बेरीज जर केली तर काय होईल, अगोदर अगोदर होईल 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर किती, 6. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय असेल, 2 अधिक 3 बरोबर किती होणार, हे 5. ठीक आहे, म्हणजे 6 आणि 5 किती, तर 11. म्हणजे या आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती असायला पाहिजे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. किती त्रिकोण असायला पाहिजे रे, 11 त्रिकोण. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 पहा आता. प्रश्न चौथा. आकृतीत त्रिकोणांची संख्या किती, पहा आता ही आकृती आहे आणि आकृतीमध्ये आपल्याला बेटा त्रिकोणांची संख्या विचारली. तर त्यापूर्वी तुम्हाला काय करतो पहा आता, या ठिकाणी पॅटर्न कोणता आहे तो सांगतो, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी लक्ष द्या की हा पॅटर्न कोणता आहे, तर हा पॅटर्न आहे या प्रकारचा. ठीक आहे, तर या प्रकारच्या पॅटर्न मध्ये त्रिकोणांची संख्या कशी ओळखायची असते हे आपण अगोदर पाहू. ठीक आहे, त्यानंतर आपण आपल्या प्रश्नातील आकृतीकडे जाऊ. चला, आता ही आकृती आहे, इथं बेटा क्रमांक द्या, 1 2 3 4 5 6 7 आणि किती, 8. ठीक आहे, या ठिकाणी मी 8 क्रमांक दिले. तर काय करायचं, शेवटचा अंक कोणता आहे, संख्या 8 आणि 8 गुणिले 2 करा, किती होणार रे, 8 दुनी 16 होणार. ठीक आहे, 8 दुनी 16. पण आता ही आकृती अशीच नाही, आणखी त्याच्यामध्ये वाढ केली बघा. असं असा पॅटर्न पण या आकृतीमध्ये आहे, पण आणखी त्याच्यामध्ये अशी वाढ केली की असा एक भाग या ठिकाणी आपल्याला दिसतो, आणखीन एक मधला भाग आहे की नाही. मग इथं सुद्धा बघा हाच पॅटर्न तयार झाला, 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. पुन्हा 8 गुणिले 8 किती होणार, सॉरी 8 गुणिले 2 किती होणार, 16. म्हणजेच या प्रकारचे किती पॅटर्न आहेत, 2 पॅटर्न आहेत. म्हणजे 16 16 किती होणार, 32. ठीक आहे, आता आपण आपल्या आकृतीकडे जाऊ प्रश्नातल्या. पहा, पहिल्यांदा काय करा, या ठिकाणी क्रमांक देऊन घ्या, 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8. ठीक आहे बेटा, आता या शेवटच्या संख्येची काय करायची, दुप्पट, 8 गुणिले किती, 16. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा तसाच आणखीन एक पॅटर्न मध्ये आहे ना, त्याच प्रकारचा दुसरा एक पॅटर्न मध्ये आहे पहा. मी ज्याला आता या ठिकाणी पिवळ्या शाईने डार्क करतो, तसाच एक पॅटर्न आपल्याला मध्ये दिसतो. ठीक आहे, हा बघा, हा जो पॅटर्न आहे तोही त्याच प्रकारचा आहे. मग इथं पण क्रमांक द्या, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. शेवटची संख्या आहे 8 आणि 8 गुणिले 2 बरोबर किती होणार, 16. आणि आपल्याला विचारलं आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती, तर 16 अधिक 16 किती व्हायला पाहिजे बेटा, 32. मग पहा, पर्याय क्रमांक 2 32 आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2, आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या ही 32 असायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न. पहा काय विचारलं, आकृतीमध्ये चौकोन किती. ठीक आहे, आता या प्रकारच्या आकृतीमध्ये आपण चौरस किती मागच्या एका प्रश्नामध्ये पाहिलं होतं, पण आता बेटा आपल्याला चौरस नाही विचारले, चौकोन विचारले. तर चौकोन विचारल्यानंतर काय करायचं बघा, सांगतो. अगोदर आडवे क्रमांक देऊन घ्या, 1 2 3 आणि हे 4. त्यानंतर उभे क्रमांक द्या, 1 आणि 2. ठीक आहे, आता काय करायचं बघा, आडव्या क्रमांकाची बेरीज करून घ्या आणि उभ्या क्रमांकाची बेरीज करून घ्या. आडव्या क्रमांकाची बेरीज म्हणजे काय, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 किती होईल बरं सांगा. 1 पासून ते 4 पर्यंत बेरीज किती होणार, तर ती होणार 10. ठीक आहे, या ठिकाणी किती होणार, 10. आता उभ्या संख्यांची बेरीज करा, 1 अधिक 2 किती होणार रे, 3. ठीक आहे, त्यानंतर आडवी बेरीज आहे 10 आणि उभी बेरीज आहे बेटा 3. आणि आपला आन्सर या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती असतील, तर आडवी बेरीज आहे 10 आणि उभी बेरीज आहे बेटा 3. 10 त्रिक 30. किती चौकोन असायला पाहिजे आकृतीमध्ये, तर 30 चौकोन असायला पाहिजे, जे की आपल्याला पर्याय क्रमांक किती मध्ये दिसते, 3 मध्ये दिसते ना, की आकृतीमध्ये एकूण चौकोनांची संख्या किती असायला पाहिजे, तर 30 असायला पाहिजे. लक्षात ठेवा,
याच आकृतीमध्ये तुम्हाला जर चौरस विचारले त्याचा फॉर्म्युला वेगळा आहे आणि चौकोन विचारलं तर वेगळा आहे. पहा, चौकोन विचारलं तर काय करायचं, आडवी बेरीज उभी बेरीज आणि पुन्हा त्या दोन बेरजेंचा काय करायचा, गुणाकार. पण ठीक आहे, आता याच प्रश्नामध्ये जर तुम्हाला उदाहरणामध्ये चौरस विचारले बेटा, काय विचारले, चौरस, तर काय करायचं बघा, चौकोन किती आले 30, पण चौरस विचारलं तर काय होईल, 1 2 3 4 आणि उभे क्रमांक 1 आणि 2 सांगा, या दोघांचा गुणाकार होईल 4 दुनी 8, हे झाले 4 दुनी 8. आता मला सांगा, आडव्या रांगेत कोण आहे 3 आणि उभ्या रांगेत कोण उरलं 2, या दोघांचा गुणाकार 3 1 3. आता या 2 ला जोडी आहे का नाही, आडव्या रांगेमध्ये 3 उरला पण उभ्या रांगेमध्ये त्याला जोडीच नाही, सोडून द्या. 8 आणि 3 किती, 11. तर याच आकृतीमध्ये जर तुम्हाला बेटा चौरस विचारले असते तर चौरस किती झाले असते रे, 11. पण आपल्याला चौरस नाही विचारले, तर आपल्याला विचारले चौकोन किती. चौकोनांची संख्या करताना आपण काय केलं बरं, चौकोनांची संख्या करताना आपण काय केलं, तर आडवी बेरीज 10 आली, उभी बेरीज 3 आली आणि 10 त्रिक किती होतात, 30. पर्याय क्रमांक 3 आहे. ठीक आहे, चला पुढं प्रश्न क्रमांक 6. आकृतीमध्ये आयतांची संख्या किती पहा. आता आकृतीमध्ये काय विचारलं, आयतांची संख्या किती, तर आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात, समान लांबीच्या असतात आणि प्रत्येक कोण कसा असतो बेटा, काटकोन असतो. आता मला सांगा, या ठिकाणी तुम्ही याला आयत म्हणू शकता की नाही, ही जी आकृती आहे याला सुद्धा तुम्ही काय म्हणू शकता, आयत म्हणू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर आता याही आकृतीला तुम्ही काय म्हणू शकता बेटा, आयत म्हणू शकता. ठीक आहे, ही पण आकृती आयत आहे. आता पुन्हा हे दोन आकृत्या एकमेकांना जर जोडल्या तर हे पण आयतच आहे. ठीक आहे, पुन्हा हे 3 आकृत्या एकमेकांना जोडल्या तो पण काय आहे, आयतच आहे. पण असं मोजत बसणार का, नाही. परीक्षेमध्ये जर आपण असं मोजत बसलो तर ते वेळखाऊ होईल. ठीक आहे, तर हा एक पॅटर्न आहे आणि अशा पॅटर्न मध्ये बेटा एकूण आयतांची संख्या कशी ओळखायची, तर बघा काय करा, क्रमांक देऊन घ्या, प्रत्येक खंडाला क्रमांक द्या, अनुक्रमे 1 2 3 आणि 4 आणि 5. ठीक आहे, किती खंड आहेत, 5, 1 2 3 4 5 आणि 1 पासून ते 5 पर्यंतच्या सर्व संख्यांची काय करा, बेरीज. कशी करतात बेरीज, शेवटची संख्या 5 गुणिले त्या पुढची संख्या 6 भागिले 2 बेत्रिक 6 आणि 5 त्रिक 15. बेटा आकृतीमध्ये आयतांची संख्या किती असेल रे, 15 असेल. ठीक आहे, भंडारा चालक पोलीस 2024 मध्ये हा प्रश्न विचारला आहे आणि या आकृतीमध्ये आयत असायला पाहिजे 15. पण आपण जर पर्यायामध्ये पाहिलं तर कुठेच आपल्याला 15 दिसत नाही. पण बेटा आपल्यासाठी एक पर्याय आहे, तो म्हणजे यापैकी नाही. ठीक आहे, दिलेलं जर उत्तर, आपण जे उत्तर शोधलं ते जर पर्यायामध्ये नसेल तर एक पर्याय आपल्यासाठी असायलाच पाहिजे, यापैकी नाही. ठीक आहे, चला पुढं प्रश्न क्रमांक 7 पहा. आता प्रश्न क्रमांक 7, आकृतीमध्ये त्रिकोण किती पहा. आता ही आकृती आहे, आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या आपल्याला विचारली. ठीक आहे, तर मी पहिल्यांदा काय करतो, ही आकृती काढतो पहा. याला आपण चांदणी म्हणतो, काय म्हणतो आपल्याला, चांदणी. ठीक आहे, चला आता मला सांगा, या चांदणीमध्ये किती त्रिकोण असतात बरं, 8. किती असतात, 8 त्रिकोण. तुम्हाला कोणते सर, हा 1 2 छोटे छोटे पहा, 1 2 3 4 5 6, त्याच्यानंतर हा मोठा एक 7 आणि हा एक मोठा 8. या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत बेटा, 8. पण ही आकृती थोडीशी पुढची आहे ना, म्हणजे मध्ये आणखी पुन्हा काही रेषा ओढल्या, याच्यामध्ये किती आहेत, 8. म्हणजे आपल्याला 8 तर मिळाले, पण यांनी पुन्हा काय केलं, आणखीन अशी एक रेषा ओढली, पुन्हा ही रेषा ओढली, पुन्हा ही रेषा ओढली, आहे की नाही पहा बरं. म्हणजे अशा प्रकारची आकृती आपल्याकडे आहे. मला सांगा, अगोदर किती मिळाले होते आपल्याला, चांदणीमध्ये 8. आता त्याच्यानंतर कोणते वाढले बघा, 9 10 11 12 13 14. ठीक आहे, आपण 14 पर्यंत आलो, पण आणखीन कोणते आहेत बघा. ठीक आहे, चला आता लक्षात ठेवा. आता आपण आपल्या आकृतीकडे जाऊ. चला, चांदणीमध्ये किती मिळाले होते रे, चांदणीमध्ये आपल्याला त्रिकोण मिळाले होते 8. त्यानंतर मध्ये जर आपण काही रेषा ओढल्या तर मध्ये किती मिळाले आपल्याला, हा बघा 1 मिळाला, 1 2 3 4 5 आणि किती 6. असे मध्ये किती मिळाले आपल्याला बेटा, 6. त्याच्या व्यतिरिक्त बघा आणखीन कोणते आहेत, तर बघा हा एक त्रिकोण दिसतो का बघा, हा एक. ठीक आहे, त्याच्यानंतर हा पहा बरं, हा एक 2. त्यानंतर इथं जर पाहिलं तर हा एक 3. ठीक आहे, इथं जर पाहिलं तर हा एक 4. इथं जर पाहिलं तर हा एक
5 आणि इथं जर पाहिलं तर हा एक बेटा 6. असे मोठे मोठे किती मिळाले रे? 6 मिळाले. सांगा बरं आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती असायला पाहिजे? 6 आणि 6 12 आणि 12 आणि 8 किती बेटा? त्याचं उत्तर असायला पाहिजे 20. ठीक आहे. पहा बरं पर्याय क्रमांक 2 दिसतो. आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत रे? 20. ठीक आहे. या आकृतीमध्ये 20 त्रिकोण असायला पाहिजे. नागपूर शहर पोलीस 2024 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे आणि अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये 20 त्रिकोण असायला पाहिजे. चला आता त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 बघा बेटा. प्रश्न कितवा आहे? 8वा. आता एक लक्षात ठेवा की तुम्हाला विचारलं आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत. ठीक आहे. पण बेटा असं नसते की प्रत्येक वेळेस तुम्हाला जर एखाद्या आकृतीमध्ये त्रिकोण किती, चौकोन किती, चौरस किती जर विचारलं तर तो पॅटर्न मध्येच प्रश्न असेल असं नाही. काही काही प्रश्न पॅटर्न मध्ये बसत नसतात. जसा की हा प्रश्न तुम्ही कुठलाच पॅटर्न वापरू शकत नाही. तर पॅटर्न मध्ये जो प्रश्न बसत नाही तो प्रश्न कसा सोडायचा मी तुम्हाला सांगतो. पहा या ठिकाणी प्रत्येक भागाला क्रमांक द्या. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे. मी काय केलं बघा प्रत्येक भागाला क्रमांक दिला. आता आपल्याला बघायचं आहे एक अंक समावून किती त्रिकोण बनलेले आहेत. एक अंक समावून. एक अंक समावून म्हणजे काय? तर एकच अंक 3 बाजूंमध्ये आहे असं आपल्याला शोधायचंय. बघा बरं रे. बघा बरं. हा एक त्रिकोणामध्ये आहे का? आहे. चला एक हा त्रिकोणामध्ये आहे. पुन्हा बेटा 2 पण त्रिकोणामध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 पण त्रिकोणात आहे. त्यानंतर 4 नाही त्रिकोणात नाही. बघा तो 4 बाजूमध्ये आहे. 5 सुद्धा 5 बाजूमध्ये आहे. सॉरी 5 हा 4 बाजूमध्ये आहे. 6 त्रिकोणात आहे. 6 हा एकच अंक त्रिकोणात आहे. 7 सुद्धा कशात आहे रे? त्रिकोणात आहे. आणि 8 सुद्धा कशामध्ये बेटा? त्रिकोणात. सांगा मग एकूण किती मिळाले बरं एक अंक समावून? 1 2 3 4 5 6 किती मिळाले रे? 6 मिळाले. एक अंक समावून 6 मिळाले. आता बघू आपण 2 अंक समावून किती मिळतील. ठीक आहे. 2 अंक समावून किती त्रिकोण मिळायला पाहिजे. बघा बरं 2 अंक समावून म्हणजे काय? 3 बाजूंमध्ये 2 अंक आलेले असावेत. पहा बरं 2 3 आहे की नाही. बघा हे 2 3 2 आणि 3. चला मग काय असेल? 2 3. त्यानंतर बघा बरं 2 3 झाल्याच्या नंतर किती आहे? 3 5 3 5 2 3 3 5. पुन्हा पहा आणखीन 2 3 झालं. पुन्हा 3 5 झालं. 4 6 4 आणि 6. बघा बेटा 4 आणि 6 बघा 2 अंक समान आहे. आणि पुन्हा आणखीन एक आहे कोणतं? 7 आणि 6 किंवा 6 7 म्हणा त्याला. 6 आणि 7. पहा बरं किती झाले हे? 1 2 3 4 असे एकूण किती मिळाले रे? 4. आता तुम्हाला 4 व्यतिरिक्त मिळणारच नाही. 2 अंक समावून जर तुम्ही शोधलं तर तुम्हाला कुठंच 2 अंक समावून आता मिळणार नाही याच्या व्यतिरिक्त. चला 2 अंक समावून किती मिळाले? 4. आता 3 अंक समावून बघा बरं बेटा. 3 अंक समावून किती मिळतील? म्हणजे 3 अंक 3 बाजूमध्ये आले पाहिजे. असे त्रिकोण किती आहेत पहा. त्याला म्हणायचं 3 अंक समावून. सांगा बरं या ठिकाणी 2 4 6 येतील का? येतील. 2 4 आणि 6 3 बाजूमध्ये आहेत ना. मग चला 2 4 6 किती अंक समावून? 3 अंक. आणखीन बघा बरं 2 4 6 झालं. त्यानंतर 3 अंक समावून 3 5 7 3 5 7 हे सुद्धा आहेत. 3 5 7. आणखीन बघा 2 4 6 झालं. 3 5 7 झालं. आणखीन बघा 6 7 8. कोणते? 6 7 8. 6 7 8. ठीक आहे. किती झाले मग आता? किती झाले? तर हे 1 2 3. आता मला सांगा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मिळणारच नाहीत. 3 अंक समावून तुम्हाला आता त्रिकोण मिळणारच नाही. एवढेच अंक आहेत की 3 अंक समावून तुम्हाला 3 त्रिकोण मिळतील. आता बघा बरं 4 अंक समावून बेटा. 4 अंक समावून किती त्रिकोण बनतील? तर 4 अंक समावून या ठिकाणी एकच आहे बघा. कोणता? हा 4 अंक समावून म्हणजे हा कोणता? 1 2 4 6. 4 अंक समावून. ठीक आहे. 4 अंक समावून कोणता? तर बघा 1 2 4 6 1 2 4 6 असा एकच त्रिकोण या ठिकाणी तुम्हाला मिळणार. ठीक आहे. बघा बरं मग आता किती झाले एकूण? हे बघा 6 4 10 10 3 13 13 ने 14.
म्हणजे या आकृतीमध्ये त्रिकोण किती असायला पाहिजे रे? 14च असायला पाहिजे. ठीक आहे. तर हा प्रश्न पॅटर्न मध्ये नव्हता. पॅटर्न मध्ये जर नसेल तर बेटा तुम्हाला याच मार्गाने सोडवावं लागेल. तुम्ही जर फक्त निरीक्षण करून त्याचं उत्तर सांगतो म्हणलात तर तुम्हाला जमणार नाही. एखादा मोजायचा राहून जाईल किंवा एखादा दोनदा मोजला जाईल. त्यामुळे हा पॅटर्न ठिकाणी आपल्याला यूज करायचा आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. 9वा प्रश्न पाहता. आकृतीमध्ये त्रिकोण किती? ठीक आहे. आकृतीमध्ये त्रिकोण किती? बेटा आपण हा पॅटर्न पाहिला होता. कोणता? बघा रे, फास्ट मध्ये सांगतो. हा जर पॅटर्न असेल बेटा तर याच्यामध्ये त्रिकोण किती असतात बघा? 1 2 3 4. या 4 ची दुप्पट करा. 4 दुनी 8. मला सांगा असे पॅटर्न किती दिसतात आपल्याला? 2. ठीक आहे. या आकृतीमध्ये असे पॅटर्न जर आपण पाहिले तर ते आपल्याला 2 दिसतात. मग चला आपण आपल्या कामाला लागू आता. या ठिकाणी क्रमांक द्या बरं. 1 2 3 4. सांगा शेवटची संख्या कोणती आहे बेटा? 4 गुणिले 2 बरोबर किती होणार? 8. ठीक आहे. आता तसाच पॅटर्न इकडे दिसतो. तसाच पॅटर्न आपल्याला इकडे दिसतो पहा, है की नाही? याच्यामध्ये पण तेच करू आपण. याच्यामध्ये पण आता तेच करा. सरळ सरळ 1 2 3 4. मग 4 गुणिले 2 किती होणार रे? 4 दुनी 8. ठीक आहे. याच्यामध्ये 4 8 मिळाले, त्याच्यामध्ये 8 मिळाले, एकूण किती झाले? 16. पण आता बघा हे दोन पॅटर्न एकमेकांमध्ये येऊन काही त्रिकोण बनावले की नाही पहा. जसं हे हा एक त्रिकोण दिसतो बरोबर, हा एक त्रिकोण बनलेला आहे आणि तसंच हा पण एक त्रिकोण बनलेला आहे. असे किती मिळाले बरं? 2. मग इतर त्याला काय म्हणू आपण? इतर. इतर म्हणजे कोणते पाहता? पॅटर्न वगळता हे 2 आणि आणखीन एक बघा, हा 1 3. ठीक आहे. असे इतर 3 मिळाले. आता टोटल करा. 8 दुनी 16 आणि 16 आणि 3 किती बेटा? तर 19. आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या किती असायला पाहिजे? तर 19. पहा बरं, पर्याय क्रमांक 1 आहे. या आकृतीमध्ये त्रिकोणांची संख्या ही 19 असायला पाहिजे. चला एक शेवटचा प्रश्न, अतिशय मोठा प्रश्न आहे आणि निश्चितच अशा प्रश्नामध्ये विद्यार्थी गोंधळून जातात की हा प्रश्न सोडायचा कसा. आता पहा, तुम्हाला एक पॅटर्न सांगतो. अतिशय महत्वाचा पॅटर्न आहे. आकृतीमध्ये त्रिकोण मोजा असं आपल्याला विचारलं तर बेटा काय करायचं सांगतो बघा. त्रिकोण जर मोजत बसलो आपण तर ते अशक्य आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा पॅटर्नच लक्षात ठेवावा लागेल. तर मी आता तुम्हाला पॅटर्न सांगतो बघा. काय करायचं? 1 इथे एक क्रमांक द्यायचा बेटा, इथं द्या क्रमांक 2, इथं द्या क्रमांक 3, इथं द्या क्रमांक 4, इथं द्या क्रमांक 5, इथं द्या क्रमांक 6. इथपर्यंत कळलं का रे? मी काय केलं पहा, की ते क्रमांक दिले ना, या बाजूवर मी क्रमांक दिले. इथं एक क्रमांक, इथं 2, इथं 3, इथं 4, इथं 5, इथं 6. आता बघा बेटा माझ्या सोबत चला. पहिल्यांदा काय करायचं? तो एक घ्यायचा. घेतला एक. एक मध्ये 2 मिळवा किती झाले रे? 3. पुन्हा 3 मध्ये हे 3 मिळवा किती झाले? 6. पुन्हा 6 मध्ये 4 मिळवा किती झाले रे? 10. पुन्हा 10 मध्ये 5 मिळवा किती झाले रे? 15. पुन्हा 15 मध्ये 6 मिळवा किती झाले रे? 21. आलं लक्षात? काय केलं बघा, पुन्हा एकदा सांगतो. हा एक, ठीक आहे. एक एक मध्ये 2 मिळवले 3, 3 मध्ये 3 मिळवले 6, 6 मध्ये 4 मिळवले 10, 10 मध्ये 5 मिळवले 15, 15 मध्ये 6 मिळवले 21. आता बेटा यांची बेरीज करा. किती ते पहा. 5 आणि 1 6, 6 आणि 6 12, 12 आणि 3 15, 15 आणि 1 16 ला 6, 16 ला 6, हातचे 1, हातचे 1. ठीक आहे. इथं बाजूला लिहितो हातचे 1. आता 1 2 3 4 5 किती झाले बेटा? हे 56. ठीक आहे. आता हे झाले 56. आता पुन्हा सांगतो काय करायचं. आता इथून एक सोडून एक घ्यायचा. आता काय करायचं? इथून एक सोडून एक घ्यायचा म्हणजे 21 सोडून काय घ्यायचं रे? 15. पुन्हा 10 सोडून काय घ्यायचं रे? 6. पुन्हा 3 सोडून काय घ्यायचं रे? 1. या सगळ्यांची बेरीज करा बरं. 15 अधिक 6 अधिक 1, 15 आणि 6 21 आणि 21 ने किती बेटा? 22. ते 22 या 56 मध्ये ऍड करून टाका बेटा. आपलं उत्तर 56 प्लस 22 किती यायला पाहिजे रे? 78, जे की पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला दिसते. या पॅटर्नची कितीही मोठी आकृती असू द्या, तुम्ही जर या पद्धतीने याचं उत्तर सोडवलं बेटा तर तुम्हाला निश्चितपणे त्रिकोणांची संख्या या ठिकाणी मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आकृत्यांची संख्या ओळखणे पाहिलं आणि त्यामध्ये आपण अतिशय महत्वाचे 10 प्रश्न घेतले. तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.